केल्यानंतर अशा प्रकारचं कृत्य केलं असावं आणि असं मला 100% पाटील वाटतं की हे कृत्य केलेलं आहे. सुदर्शन काटकर साहेब व घोरपडे या साहेबांनी या ठिकाणी येऊन आग आटोक्यात आणण्यात त्यांनी खूप प्रयत्न केले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. त्यांचं मी या ठिकाणी आभार 25 ते 30 वर्ष भोपाल गाडगे यांचा स्क्रॅपचा व्यवसाय सैदापूरमध्ये आहे. 25-30 वर्षामध्ये कधीही अशा पद्धतीची घटना कधीच घडलेली नव्हती. आणि भोपाल गाडगे यांच्या इथे बरेचसे गोरगरीब लोक स्क्रॅप गोळा करून त्यांच्या इथे जमा करत होते. भोपाल गाडगे यांचा होलसेलचा व्यवसाय होता. त्यांचा कधी कोणाला त्रासही नव्हता आणि बऱ्यापैकी अशा पद्धतीचं कधीच घटना घडलेली नव्हती. आणि त्यांचं यात फार मोठं नुकसान झालेलं आहे. प्रशासनाने त्यांना मदत केली पाहिजे, कारण की हे नुसते भोपाल गाडगे यांचं एकट्यातच हे नुकसान नाहीये, तर त्यांच्या इथे जे भंगार व्यावसायिक आहेत लहान मोठे 30-40 जण, काही लोकांचं यात नुकसान झालेलं आहे आणि त्या लोकांची कुटुंब आज उघड्यावरती पडलेली आहेत. तर त्यांना मदत हे प्रशासनाने केली पाहिजे, अशी आमची प्रशासनाला एक विनंती आहे.